जॉईन होत आहोत NH66 म्हणजेच आपला मुंबई गोवा महामार्ग। सह्याद्री हरिहरेश्वर राहण्याची उत्तम सोय। सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर मित्रांनो, तुम्ही टायटल आणि थंबनेल वगैरे बघून तुम्हाला कळालंच असेल की आजची आपली राईड कुठली आहे। तर हो, आपण आता जाणार आहोत मुंबई ते हरिहरेश्वर नॉन स्टॉप फुल मजा घेत, आणि ते पण आपल्या मुंबई गोवा महामार्गाने जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला रस्त्यांची पण अपडेट मिळेल, बाजूनेच सिनिक व्ह्यूज पण मिळतील, आणि हरिहरेश्वरला आपल्या बाईकने किंवा आपल्या कारने कोणत्या इझिएस्ट वेने आणि किती लवकर पोचायचं या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आढावा घेता येईल। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा। चला मित्रांनो, निघूयात। रॉकीला करूया आपल्या ऑन। ट्रिप मीटर करून घेतो 0 झालाय। तर चला आपल्या या मोठ्या नव्या जर्नीची सुरुवात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। 5:51 आपला निघायचा टाइम झालेला आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, राईडला मस्तपैकी सुरुवात झाली आहे। टाइम झाला आहे 6 वाजले आता जवळपास, आणि मी आता अंबरनाथच्या लोकनगरी रोडला आलोय। आणि आपला रूट सांगतो तुम्हाला, तसा आपण मुंबई गोवा हायवेनेच जाणार आहे, पण मुंबई गोवा हायवेवरनं आपल्याला एक राईट टाकून हरिहरेश्वरच्या मार्गाने जायचं आहे। आणि त्यावेळेला जाताना आपल्याला घाट वगैरे पण लागणार आहे, आणि तो कुठला घाट आहे, काय आहे, कसा आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला खूप मजा येणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा नक्की। आणि जर कुठे बोर झालात तर डायरेक्ट स्किप करा आणि पुढे जा। पण असा बोर होण्याचा चान्स मी तुम्हाला नक्की देणार नाही आहे माझ्या साईडने तरी। ही आपली जर्नी बघा, जवळपास 5 तासाची जर्नी आहे। गुगल मॅपने आपल्याला सांगितलं 4 तास 50 मिनटं समथिंग आपल्याला पोहोचायला लागतील हरिहरेश्वरला फ्रॉम अंबरनाथ। आणि टोटल जर्नीचं डिस्टन्स आहे 200 किलोमीटर। अलिबागला जाणार नाही आहे बिलकुल, कारण अलिबाग आपण मागच्याच वेळेला कंप्लीट केली आहे पूर्ण सिरीज, आणि त्यावेळेला आपण जाताना पेणवरून अलिबाग साईड पूर्ण कव्हर करत गेलेलो। अलिबाग, त्यानंतर काशीद बीच, त्यानंतर अजून जे काय मध्ये 2-3 बीच लागतात, रेवदंडा वगैरे, आणि नंतर तिकडून आपण पुढे गेलेलो मुरुड जंजिरा। त्यामुळे ह्या वेळेस ठरवलं काहीतरी युनिक करूयात, कारण हरिहरेश्वर वगैरे साईड मी कधी गेलो नाही आहे। हे मित्रांनो, आपण आलेलो आहे कळंबोली सर्कलला। कळंबोलीला कधी आलो सपासप काहीच कळालं नाही, एकदम मस्त। आणि आता जो तळोजा MIDCचा जो रस्ता आहे ना, तो अजून मस्त केला आहे, कारण मध्ये मध्ये ना तिकडे खड्डे वगैरे खूप जास्त होते, आणि आता ते सगळे बुजवून एक असा प्लेन मस्त डांबरी रस्ता बनवून टाकला आहे। त्यामुळे गाडी तिकडनं पळवायला खरंच खूप मजा आली। म्हणजे मला वाटलं आता खड्डे वगैरे लागतील, गाडीचा स्पीड कमी करावा लागेल, ट्रक्सची रांग लागते जवळपास, कारण ट्रकचा स्पीड खड्ड्यांमध्ये वगैरे कमी होऊन जातो, त्यामुळे रांग लागते आणि त्या ट्रॅफिकचा आपल्याला थोडा सामना करावा लागतो। पण आता तसं काहीच नाही, एकदम फटाफट आलो तळोजा MIDC। टाईम बघू शकता 6:35। ओ, हे रंबलर्स खूप मोठे होते। आणि 6:35 म्हणजे बघा, आपण समथिंग 6 वाजता लोकनगरीला होतो, 35 मिनटामध्ये आपण कळंबोलीला आलो। एवढा फास्ट रस्ता झाला आहे आता। आणि आता सरळ आपला इकडून मुंबई गोवा हायवे पनवेल जवळनं राईट टाकून जॉईन होऊयात NH66ला। काल रात्री मस्त जोरदार पाऊस पडून गेला, आणि आता एकदम वातावरण असं फ्रेश झालं आहे, त्यामुळे खरंच खूप मजा येते राईडला। आणि मित्रांनो, मॅप वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे। जर तुम्ही कुठूनही येत असाल, मुंबई साईडनं किंवा नवी मुंबई साईडनं येत असाल तर बिलकुलच गरज नाही आहे। कळंबोली सर्कलवरनं सरळ स्ट्रेट येऊन जायचं आहे आपल्याला पनवेलला, आणि पनवेलवरून राईट मारायचं आहे तो NH66ला। आणि एकदम हिरवगार झालं आहे वातावरण, सगळीकडे झाडं अशी मस्त हिरवीगार झाली आहेत। पावसाळ्यामध्ये ना असं वातावरण मिळणं म्हणजे खरंच खूप मोठं भाग्य आहे। आणि हे आपण मित्रांनो जॉईन होत आहोत NH66 म्हणजेच आपला मुंबई गोवा महामार्ग। आणि हा घेतला मी लेफ्ट। हे असे मध्ये स्पीड कमी करतात ना, दुसऱ्याला पण कन्फ्यूज करून टाकतात। रायगड किल्ला इथून 122, मुरुड जंजिरा 107, आणि अलिबाग चौपाटी 58 किलोमीटर। आपल्याला याच्यापैकी काहीच बघायचं नाही आणि यापैकी कुठेही जायचं नाही आहे,
आपल्याला सरळ जायचं आहे ते म्हणजे हरिहरेश्वर. बघा आता मुंबई गोवा हायवे तुम्हाला बघायचीच असेल अपडेट तर ही घ्या, तुमच्या समोर अपडेट आहे मुंबई गोवा हायवेची. आता झाडं वगैरे मस्त मस्त लावण्यात आली आहेत आणि ही जसा पावसाळा मिड येईल किंवा जसा पावसाळा एंड व्हायला येईल तशी ही झाडं मस्त मस्त वाढणार आहेत. कारण मध्ये मध्ये त्या पाऊस तसाही चालूच आहे, मध्ये मध्ये जोर धरतो मध्ये नसतो. समोरचे डोंगर बघा काय मस्त खुलून दिसत आहेत. पहिले जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये आलेलो तेव्हा असे नुसते उजाड माळरान झालेलं, नुसतं उघडे उघडे पडलेले आणि पूर्ण असे व्हाईट व्हाईट त्याच्यानंतर येल्लो कलरचे दिसत होते. पण आत्ता त्यांचा कलर बघा एकदम असा ब्लॅक झाला आहे, डार्क ब्लॅक आणि डार्क ग्रीन, आणि आता खरंच खूप सुंदर दिसत आहेत. कर्नाळ पक्षी अभयारण्याच्या इकडनं जाताना हा पूर्ण स्लोप आहे ना, तर इकडे एक स्पीड ब्रेकर पण टाकून ठेवलं आहे. कारण मी मागच्या वेळेस त्या स्पीड ब्रेकरला ऑब्झर्व केलं आहे चांगलंच. आपण पेन वगैरे क्रॉस करून आता वडखळला आलोय. तर इथूनच खाली आहे तो म्हणजे वडखळ नाका, आणि आपण आता वडखळ नाक्याच्या वरून त्याला क्रॉस करून पुढे चाललोय. इकडूनच आपण एक जर लेफ्ट मारला तर अलिबाग साईडला रस्ता जातो आणि हाच सरळ आपला मुंबई गोवा. तर माझा विचार होता अलिबागवरून जायचा, बट अलिबागवरून काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, अलिबागवरून जर आपण गेलो ना तर पूर्ण आपल्याला कोकण कोस्टल रोड तो पडणार आहे. तसा तो आहे एकदम जबरदस्त, मजा तर खरंच खूप येऊन जाईल. बट प्रॉब्लेम काय, आपला टाईम वाढेल आणि टाईम कन्झ्युमिंग होऊन जाईल सर्व. कारण जर आपण आता ह्या सरळ रोडने चाललो आहे माणगाव जवळनं तर आपण 5 तासाच्या आत पोचतोय हरिहरेश्वरला मुंबईपासून, आणि तेच जर आपण ह्या कोकण कोस्टल रोडने गेलो अलिबाग साईडने तर आपल्याला 7 ते 8 तास लागतील, त्याच्यापेक्षा पण जास्त लागू शकतात. कारण तिकडनं जेट्टी वगैरेने आपल्याला हरिहरेश्वरला जावं लागेल. श्रीवर्धनच्या इथे समथिंग त्या साईडला जेट्टी वगैरे करावी लागते. तर हा एक थोडासा आपल्याला लॉंग रूट होऊन जाईल, आणि गाडी वगैरे लोड करणं जेट्टीमध्ये ते पण एक मोठा टास्क असतो. आणि एक अशी मनामध्ये आपल्या भीती असतेच, शेवटी किती झालं तरी आपली स्वतःची गाडी आहे, ती दुसऱ्याच्या हातात देऊन ते लोक कधी कधी त्या जेट्टीच्या वरनं असे घेऊन जातात. कधी कधी आपल्यालासुद्धा मोठी बोट असेल तर स्वतः पार्क करावी लागते, तर त्यात काही एवढी काळजी नाही. पण जेव्हा ते लोक करतात छोट्या बोटमधून लोड, तेव्हा खरंच खूप भीती वाटते. काय जबरदस्त एन्व्हायरमेंट झालं आहे, आणि आत्ता पाऊस येण्याची दाट शक्यता मला वाटते. कारण वरती बघा पूर्ण काळे ढग आलेले आहेत आणि मी अजिबात रेडी नाही आहे. रेनकोट वगैरे सगळं आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलं आहे आणि नॉर्मल आपल्या जॅकेटवरती आहे मी सध्या. हा आहे पाली फाटा, इकडून 8 किलोमीटर पाली आहे आणि खोपोली जवळपास 48 किलोमीटर. मी विचार केलेला ह्याच रस्त्याने यायचा, बट थोडासा लॉंगकट पडतो ह्या रस्त्यापेक्षा. मग त्यावेळेला बोललो की येताना जेव्हा येईल त्यावेळेला या पालीफाट्याने मी इकडे येईल. तर बघूया आपण येताना पण ह्या रस्त्याचा एक पूर्ण आढावा घेऊयात. आणि इकडे बघा पालीफाट्याचा जसं आपण पुढे येतो ना, थोडासा या ब्रिजजवळ रस्ता खराब आहे, त्यामुळे इकडे थोडंसं आपल्याला स्ट्रगल करावं लागतं. बाकी ओव्हरऑल रस्ता एकदम सुंदर. वेलकम टू कोलाड. कोलाड फेमस आहे ते म्हणजे रिव्हर राफ्टिंगसाठी. मी पण अजून कधी ट्राय नाही केली रिव्हर राफ्टिंग, पण खरंच वाटतंय खूप एन्जॉय करता येईल. पण त्यासाठी आपल्याकडे एक मोठा ग्रुप हवा, नाहीतर मग आपल्याला दुसऱ्या ग्रुपबरोबर जॉईन होऊन रिव्हर राफ्ट करावं लागेल. पण आपल्या फ्रेंड्ससोबत रिव्हर राफ्टिंग करणं खरंच खूप मजेदार असेल, मजा येऊन जाईल त्यावेळेला. आता हलक्या हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे, बारीक बारीक थेंब आता काचेवरती जमावायला सुरुवात झाली आहे. तर आता मला वाटतंय आपल्याला रेनकोट वगैरे घालून रेडी राहायला पाहिजे, कारण कधीही मोठा पाऊस येऊ शकतो. हे बघा बाजूनेच धावते आपल्या मस्त एकदम.
पावसाला पण सुरुवात झाली आहे आणि सुंदर निसर्ग आणि ही आपली कोकण रेल्वे. वाव, एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन झालंय आता. आणि इंदापूरला मस्त पावसाला सुरुवात झाली आहे आणि मी पूर्ण माझ्या गेटअपमध्ये आलेलो आहे, रेनकोट वगैरे घालून फुल टू रेडी. जर अतिमुसळधार पाऊस सुरुवात झालीच तर आपल्याला आपला मोबाईल आतमध्ये ठेवावा लागेल. भलेही तो आयफोन आहे पण तरी त्याची पण एक लिमिट आहे, जास्त पावसात त्याला आपण भिजवू नाही शकत. आणि मला आता एक वॉटरप्रूफ केस पण घ्यायची आहे आयफोनसाठी, तरी मी त्याच्या शोधात आहे. तरी पण तुम्हा लोकांना जर कोणाला माहिती असेल आयफोनसाठी बेस्ट वॉटरप्रूफ केस कुठली असेल की ज्याने आपल्या कॅमेऱ्यावर पण असा समोरचा व्ह्यू दाखवण्यामध्ये इफेक्ट नाही पडणार असा पाहिजे मला. आणि जास्त असं मोठं पण वाटलं नाही पाहिजे ते कवर, की जेणेकरून असं म्हणजे माझा चेहरा पण दिसणार नाही समोरून, असा पूर्ण मोठा होऊन जाईल असा पण नको. त्यामुळे असं मला स्लिम फिट आणि असा व्हॅक्यूम असा बाहेर फेकून देईल असा एक कवर हवा आहे. तर ॲमेझॉनवर मी बघितला एक तसा कवर, पण अजून मी कन्फर्म नाही आहे तो घ्यायचा की नाही, कारण आता पावसाला जबरदस्त सुरुवात झालेली आहे आणि मला आता ते घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपला आयफोन असाच भिजून जाईल आणि खराब होऊन जाईल. पावसात भिजून ही माझी पहिली राईड आहे ह्या पावसाळ्याची. आणि आता माणगाव जवळ येत आहे तरी पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे, चालूच आहे पाऊस, बारीक 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 बारीक. तरी बरं आहे, एकदम जोरात पाऊस चालू नाही. कमीत कमी मला मोटो लॉगिंग तरी करता येते, नाहीतर जास्त पावसामध्ये आपल्याला मोबाईल आतच ठेवावा लागला असता. पण आता जे रस्ते आणि आजूबाजूची झाडं आहेत ना जाम सुंदर दिसत आहेत, नुसतं हिरवंगार वातावरण झालं आहे. माणगाव रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनवरती आपली कोकण रेल्वे मगाशी जी आपण बघितली ना तीच ती थांबली आहे. माणगावला तिला हॉल्ट दिलं आहे. टाईम झाला आहे 8:57, म्हणजे जवळपास 9 वाजलेत आणि आपण माणगावला 8:38ला समथिंग पोचलेलो, 8:38 का 37ला, आणि घरातून निघालेलो 5:51. म्हणजे जवळपास आपण पावणे तीन तासामध्ये आपण माणगावला पोचलो. एकदम मस्त अचिव्हमेंट होती. आत्तापर्यंतची सगळ्यात लवकर अचिव्हमेंट आजची माझी होती माणगावपर्यंतची. नाश्ता वगैरे पण मस्त, मेंदूवडा इडली वगैरे खाल्ली, चहा पिला आणि आता आपल्याला एक टर्न घ्यायचा आहे हरिहरेश्वरसाठी. म्हसळा, हरिहरेश्वर, दिघी बंदर या सगळ्या गोष्टी त्याच साईडला आहेत. तर आता आपण इथून सरळ जाऊया. श्रीवर्धन इथून 47 किलोमीटर आणि हरिहरेश्वर जवळपास 60 किलोमीटरवर आहे. NH66ला आपण सोडलेलं आहे आता आणि आत्ता जॉईन केला आहे 743H हायवे. नारळाची झाडे बघा, सुंदर स्वागतासाठी उभी आहेत असं वाटते. वाव, खूप मजा येणार आहे आज, खूप मजा. तामिनी घाट रोड आहे ना त्या टाईपचा हा रस्ता आहे. तामिनी घाटामधनं जेव्हा ट्रॅव्हल करतो ना तेव्हा असेच टर्न्स वगैरे शार्प मस्त लागतात, असा स्मूथ रोड लागतो आणि आजूबाजूला अशी गावं दिसतात आणि मंदिरं वगैरे, त्यामुळे खरंच खूप सुंदर वातावरण झालेलं असतं. बघूयात आपण आता तामिनी घाटातून पण प्रवास करूयात. अजून खूप साऱ्या गोष्टी करायच्या बाकी आहेत. अजून वॉटरफॉल्स आपल्याला बरेच सारे बघायचे आहेत, मस्त मस्तवाले मोठे मोठे. त्याच्यानंतर तामिनी घाटातनं एकदा प्रवास करायचा आहे. त्यानंतर भंडारदरा हे एक माझ्या लिस्टमध्ये मी ॲड करून घेतलं आहे. त्यामुळे भंडारदराची जी ब्युटी असणार आहे ना, क्लास असणार आहे, क्लास. आणि समोर बघा वातावरण पण जबरदस्त, क्लास. इकडे सुरुवात होते ती म्हणजे एका छोट्या घाटाची. तर या घाटाचं नाव वगैरे काय गुगल मॅपवर दिलेलं नव्हतं. जेव्हा मी नाश्ता करायला थांबलेलो तेव्हा गुगल मॅप झूम झूम करून बघत होतो, तरी पण या घाटाचं नाव काय मला मिळालेलं नाही आहे. या घाटाचं नाव जर कोणाला माहिती आहे तर मला कमेंट करून नक्की कळवा. पावसात जर गाडी चालवत असाल ना तर जपून चालवा. मोस्टली या टर्न्सला टायर वगैरे आपले स्लिप खातात आणि डायरेक्ट गाडी पलटी होते आणि मग आपल्याला बरंच लागतं. त्यामुळेच जर तुम्ही टर्न्सवर असाल ना तर गाडीचा स्पीड खूप कमी करा, आधीच करा. असं नका करू की टर्नवर गेल्यावर ते अर्जंट ब्रेक दाबून तुम्ही स्पीड कमी करताय. त्यामुळे काय होईल की गाडीचा टायर स्किट व्हायला वेळ नाही लागणार. त्याच्यापेक्षा आधीच तुम्हाला टर्न दिसतोय तर थोडा स्पीड आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा आणि आरामात टर्न घ्या. जास्त असा शार्प टर्न घ्यायला बघू नका, स्लोमध्ये टर्न घ्या. असं वाटतं स्वर्गात आलंय, स्वर्गात. काय जबरदस्त आहे यार हा घाट.
आणि इथे बघा निसर्ग बघा, पूर्ण ढग असे झोपले त्या डोंगरांवरती. वाव, व्हॉट अ ब्युटी मॅन. श्रीवर्धन नालासोपारा. तुम्हाला श्रीवर्धनला यायचं आहे किंवा हरिहरेश्वरला, तर श्रीवर्धनसाठी खूप साऱ्या बसेस आहेत. वेस्टर्न लाईनवरून पण आहेत मुंबईच्या, जसं की आता तुम्ही बघितलं विरार नालासोपाराची बस होती. तसंच मुंबईवरनं भांडूप साईडनं निघतात, त्यानंतर ठाण्यावरनं आहेत, त्यानंतर कल्याणवरनं आहेत. त्यामुळे बरेच ऑप्शन आहेत श्रीवर्धनला येण्यासाठी. त्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता इथे मस्त, आणि या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत मंदिरांचं दर्शन पण चांगल्या पद्धतीने करू शकता. मला अजिबात व्हिडिओ बंद करायची इच्छा होत नाही आहे, कारण मी जेवढा असा आनंद घेतोय ना, तो आनंद मला व्हिडिओ मार्फत तुम्हाला पण द्यावा असं सारखं वाटतंय. काय वातावरण आहे बघा ना, जबरदस्त. हे मित्रांनो, आपण आलेलो आहे श्रीवर्धन जवळ. राईट मारला तर श्रीवर्धनला जाणार आणि लेफ्ट मारला तर जाणार हरिहरेश्वरला. हा बघा, हा श्रीवर्धनचा रस्ता. आपण श्रीवर्धनला पण जाणार आहोत, पण ह्या एपिसोडमध्ये नाही, त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये जाऊयात. ही माझ्या पुढे चालली आहे ती ॲप्रिलिया SR 160, ज्याच्यावरती ट्रिपल सेट पॉसिबल आहे. आपल्या एरोक्सवरती ट्रिपल सेट पॉसिबल नाही आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माणगाववरनं एकदा का लेफ्ट टाकला तुम्ही, अक्षरशः तुम्ही स्वर्गात जाल. एवढे सुंदर रस्ते आहेत, असं वाटतं की स्वर्गाचीच वाट खुली झाली आपल्यासाठी. तसं जसं मित्रांनो हरिहरेश्वर जवळ येत आहे, तसं जसं चौपाटी आपल्याला दिसायला चालू झाली आहे. हा बघा, हा पूर्ण हरिहरेश्वरचा समुद्र आहे आणि ही पूर्ण समुद्र किनारपट्टी. आता आपल्याला थोड्याच वेळात पुढे बीच पण लागेल हरिहरेश्वर. मित्रांनो, मी थोडासा या साईडला आलो, पण मंदिर आहे बघा. असा तुम्ही आलात ना या रस्त्याने की इकडे सरळ गेलात तर मंदिराचा रस्ता, ठीक आहे. आणि इकडून सरळ 22 किलोमीटरवरती श्रीवर्धन आणि 38 किलोमीटरवरती दिवे आगारची चौपाटी आहे. सह्याद्री हरिहरेश्वर राहण्याची उत्तम सोय. तर इकडे तुम्ही प्री बुकिंग वगैरे पण करून येऊ शकता. हॉटेल वगैरे अवेलेबल असतील तसे तुम्ही इंटरनेटवर वगैरे शोधून बुक करून येऊ शकता. तसंच हरिहरेश्वरचं MTDCसुद्धा आहे, त्यांचीसुद्धा साईट वगैरे असेल, तिकडे तुम्ही बुक करून येऊ शकता. आजचा हा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. हरिहरेश्वरमध्ये आपली एंट्री झाली आहे आणि हरिहरेश्वरचे थोडेसे स्पॉट आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये व्हिजिट करूयात. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूयात अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.